नमस्कार. बोमदिला प्रकरण 11 नुकमाडोंगमध्येच उर्वरित भाग. तू प्रयत्न कर. प्रकाशनं चहा संपवून मग टेबलावर ठेवला आणि हात झटकून उठला. मला वाटतं की उद्या सकाळीच निघावं. सकाळी? नाही रे बाबा, तो धक्का मी मुळीच तुला पत्करू देणार नाही. आणि अजून कशाचंच काही ठरलेलं नाही. पण मी तयार आहे ना धोका पत्करायला. त्याला धोका पत्करणं नाही म्हणत प्रकाश, आत्महत्या म्हणतात. हुतात्मा होण्यापेक्षा यशस्वी माघार घेणं शहाणपणाचं असतं हे मी तुला लाखदा सांगितलंय, पण तुझ्या डोक्यात काही ते शिरत नाही. सगळं कळतंय ग मला काही हुतात्मा होण्यासाठी जायचं नाही तवांगला. मग? आलोंगच्या प्रश्नावर प्रकाश काहीच बोलला नाही. प्रकाशची धीरगंभीर मुद्रा बघून आलोंग म्हणाली, ठीक आहे प्रकाश, तुला तावांगला सुरक्षितपणे कसं पोहोचता येईल त्यासाठी मी प्रयत्न करते. असं म्हणून आलोंगनं प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला निश्चिंत राहायला सुचवलं. प्रकाशसाठी थर्मासभर चहा माळ्यावर ठेवून घराला बाहेरून नीटपणे कुलूप लावून आलोंग जी बाहेर पडली ती दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं उजाडल्यावरच घरी परतली. तावांगला जाण्याच्या दृष्टीनं अजून काही जमलेलं नाही, पण मी त्याच खटपटीत आहे हे प्रकाशला पुन्हा पुन्हा सांगून आलोंग थोड्याच वेळात पुन्हा बाहेर पडली आणि संध्याकाळ होईपर्यंत बेपत्ताच होती. अंधारलेल्या माळ्यावर अडगळीच्या सोबत बसून बसून प्रकाश जाम वैतागला होता. बाहेर म्हणे लढाई चालू आहे, पण प्रकाश मात्र आडवळणावरच्या वस्तीत अंधारलेल्या माळ्यावर जणू बंदिवान होऊन पडला होता. बाहेर केव्हाच अंधारलं होतं. दार उघडून आत शिरताच आलोंगनं प्रकाशला हाक मारली. तिच्या आवाजातून प्रकाशला दुर्दम्य आशावाद जाणवत होता. किती पारदर्शी मन आहे ह्या आलोंगचं, असं मनातल्या मनात म्हणत प्रकाश उत्साहानं खाली उतरला. प्रकाश, तू झटकन तयार हो, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. असं म्हणून आलोंगनं एक सॅक प्रकाशच्या हातात दिली. तावांगला जाण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते सारं सामान सुमान आलोंगनं पैदा करून आणलं होतं. खाद्यपदार्थांचे 2-4 टीनही तिनं खटपट करून मिळवलेले दिसत होते. तुझ्या प्रयत्नांना यश येणार हे मला नक्की ठाऊक होतं, प्रकाश आनंदानं आणि कृतज्ञतेनं म्हणाला. एक वाईट बातमी आहे प्रकाश. चुलीत जाळ करून त्यावर पातेलं चढवत आलोंग चाचरत म्हणाली. काय? आणखी वाईट बातमी ऐकायला प्रकाश आपलं मन तयार करत होता. सांग सांग, काय असेल ते सांगून टाक. कॅप्टन नरेंद्र पडल्याचं कळलं. डप्पाकडून? अर्थात गिधाडांकडूनच कळतात अशा बातम्या. नरेंद्र इथे आल्या आल्याच डकपानं त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. विलक्षण जिद्दी होता हं. मनाची तयारी करू म्हटलं तरी ती तितकी सोपी नसते हे प्रकाशला हळूहळू उमगत होतं. नरेंद्रच्या बातमीनं प्रकाशला आणखी एक धक्का बसला होता. प्रकाश जेवून खाऊन तयार झाला. प्रकाश, हे बघ, असं म्हणत आलोंगनं आपल्या सॅकमधून एक पोशाख बाहेर काढला. तिबेटी धर्मगुरू घालतात तसला काळपट लाल रंगाचा पायगोळ झगा आणि तसल्याच कापडाचं जाकीट. हे काय प्रकरण काढलंयस तुझ्या पुतडीतून? प्रकाशला त्या कपड्यांचं काही प्रयोजनच कळत नव्हतं. हा तुझा प्रवासी पोशाख आहे प्रकाश. इथून थेट तावांगपर्यंतच्या प्रदेशात दगड धोंड्यागणिक चिनी पसरले आहेत. म्हणजे हे तुला माहीत आहेच, तर त्यांना चुकवून नव्हे, त्यांच्या तावडीतून निसटून पुढे जाणं माझ्या मते तर अशक्यच आहे. आणि प्रथम तू उत्तरेच्या मार्गानं जाणार असलास तरी धोका आहेच, म्हणून हा उपाय खबरदारीचा. म्हणजे हे कपडे घालून? ते चमत्कारिक कपडे अंगावर चढवून जायच्या कल्पनेनंही प्रकाशचं अंग शहारलं. तसले लाल अंगरखे घातलेल्या, डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेल्या लामांच्या रांगाच्या रांगा त्यानं अनेक गोंपामधून पूर्वी बघितल्या होत्या, पण ते कपडे घालायची वेळ कधी आपल्यावर येईल याची कल्पना नव्हती. हो, हे कपडे घालून तू तावांगला जायचंस आणि हे मंत्रचक्र सतत हातात धरायचंस, कळलं? असं म्हणून आलोंगनं पिशवीतून ओम मणी पद्मे हम हा मंत्र कोरलेलं पितळी मंत्रयंत्र काढून प्रकाशच्या हातात दिलं. तिबेटी लामांप्रमाणे हे सतत फिरवत राहायचं विसरू नकोस. आलोंग साऱ्या सूचना मोठ्या आस्थेनं देत होती. हे कपडे तू इथल्या लामाकडून मोठ्या मुश्किलीनं मिळवले आणि ह्या यंत्रासाठी तर इतकी पायपीट करावी लागली. बरं, ते जाऊ दे. तुझा फौजी गणवेश काढून इथेच ठेव आणि हे कपडे घालून झटकन तयार हो. प्रकाशनं आपला गणवेश उतरवून माळ्यावर फिरकावला आणि लामांचा वेश परिधान केला. अज्ञात लामाच्या त्या वापरलेल्या कळकट मळकट अंगरख्याला चमत्कारिक असा उबट वास येत होताच, शिवाय त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या तुपाच्या डागांचा वास होताच.
वासांच्या त्या भयंकर मिश्रणानं प्रकाश अस्वस्थ झाला, पण दुसरा मार्ग नव्हता. बूट घालून प्रकाश तयार झाला आणि खुर्चीवर टेकला. आलोंग, मी तयार आहे. कॅप्टन प्रकाश असं म्हणत आलोंग घाईघाईनं आली. तिच्या हातात एक छोटा आरसा होता आणि कात्री. आता ही कात्री कशाचं उद्घाटन करायला? उद्घाटन आहे, उच्चाटन. कॅप्टन साहेब, आपल्या या मोठ्या थोरल्या पिळदार मिशा. आता मिशांचं काय? प्रकाश, तू आता लामा आहेस आणि लामाना अशा पिळदार आकडेवाल्या मिशा नसतात, तेव्हा त्या झटकन उडवून टाक, असं म्हणून आलोंगनं प्रकाशच्या हातात कात्री दिली. आरसा प्रकाशच्या चेहऱ्यासमोर धरून आलोंग अवघडून उभी होती. तारुण्यात पदार्पण केल्यापासून अभिमानानं जोपासलेल्या मिशा, आकाशाकडे झेपावणारी डौलदार टोकं असलेल्या पिळदार मिशा, अगदी मिसरूड फुटल्यापासून प्रकाशनं जपल्या होत्या त्या मिशा उडवायच्या? आपले धट्टे कट्टे आईबाबा हयात असतानाही या मिशा उडवायच्या? प्रसंग भावनाविवश होण्यासारखाच होता, पण प्रकाशनं स्वतःला सावरलं. मन घट्ट करून कात्री चालवली. क्षणार्धात मिशा साफ झाल्या. मिशा काढून होताच आलोंगनं कापूसनी चिकटपट्टी घेऊन प्रकाशच्या दोन्ही गालांवर जणू मोठ्या जखमाच असाव्यात अशा प्रकारे कापूस ठेवून फुलीच्या आकारात 2-2 उभ्या आडव्या चिकटपट्ट्या लावून टाकल्या. तू हे चालवलंयस काय आलोंग? प्रकाश, इकडच्या लामांना भरदार मिशा नसतात नि दाढी तर जवळजवळ नसतेच, नि तुला तर ही भरदार दाट दाढी. ती झाकण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. तुला तुझ्या प्रयत्नात यश यावं म्हणून मी माझ्या परीनं प्रयत्न करतेय. प्रकाश शांतपणे ऐकत होता. आणि वाटेत कोणाला जाणवेल असं रोखून बघू नकोस, कोणाकडे मागे वळून बघू नकोस, आणि मुख्य म्हणजे कोणाशीही काहीही बोलू नकोस. त्यातून कोणी चिन्यानं तुला अडवलंस तर फार तर ओम मणी पद्मेहम एवढंच म्हणत राहा. लामांचं जेव्हा मौन व्रत असतं तेव्हा ते फक्त हा मंत्र उच्चारतात. तू असं केलंस म्हणजे तुझं मौन आहे हे चिन्यांना पटेल. आलोंगच्या दृष्टीनंही आता निघायची तयारी झाली होती. आता ती प्रस्थानाच्या मुहूर्ताचीच वाट पाहत होती. गावाच्या बाजूची खिडकी किलकिली करून आलोंगनं कानोसा घेतला. वस्ती सामसूम झाली होती. सर्वत्र चिडीचूप झाल्याची खात्री पटताच आलोंग अत्यंत सावधपणे बाहेर पडली. नंतर तिनं इशारा करताच प्रकाशही बाहेर आला. दोघं सावधपणानं दबकत दबकत चालले होते. वस्ती हळूहळू मागे पडत होती. प्रकाश, तू मुळीच काळजी करू नकोस आलोंग. प्रकाश थांबला. आता तू परत जा. तुला एक सांगायचंय. बोल. तावांगच्या गोंपात एक माणूस राहतो. चिनी आहे? हो, चिनीच म्हणायचा. त्याचं नाव आहे लिओ शाओ. त्याचं काय? हा लिओ शाओ बलवीरचा साथीदार होता म्हणे. त्याच्याकडे बऱ्याच बातम्या असतात. कशावरून? मागे एकदा स्वतः बलवीरनंच माझ्याशी बोलताना त्याचा उल्लेख केला होता आणि मी डप्पाकडूनही खात्री करून घेतली. म्हणजे खबऱ्या आहे का तो? खबऱ्या? साधासुधा खबऱ्या नाही, बडप्रस्थ आहे. त्याचा भाऊ दिल्लीतल्या चिनी एम्बसीत होता. बघ, या माहितीचा तुला कुठे काही उपयोग करून घेता आला तर. नुकमाडोंग केव्हाच मागे पडलं होतं. आकाशात ढग दाटले होते. पाऊस पडायची, बर्फ पडायची लक्षणं होती. आता तू परत फिर आलोंग. प्रकाश जड अंतःकरणानं निरोप देत होता. प्रकाश. प्रकाशचा हात आपल्या हातात घेऊन आलोंग म्हणाली, जपून राहा. लवकर परत ये. नक्की, अगदी लवकर. बघता बघता प्रकाश अंधकारात दिसेनासा झाला.